नमस्कार, आजच्या न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उमरी मोंढा मैदान येथे 16 नांदेड लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची जाहीर सभा संपन्न। या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत पांडुरंग देशमुख गोरठेकर व तसेच दिगंबर गायकवाड नागठाणेकर। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपण पाहतात आजच्या न्यूज 24 HD। मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। आल्याने हायकमांडला फोन केला, जाऊ द्या आता काय पत्रकार म्हणून वेळ तिथं। परवाच तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला वाड्यामध्ये हजर होत्या, परंतु खाली बसलेला ऐकतो साहेब पत्रकार म्हणून, आणि माझं काय पेपरमध्ये नाव नाही ते होते म्हणून, फक्त त्या बॅनरवर एका माझं नाव होतं। आणि माझं मन पहिल्यापासून मी बाबासाहेब गोरठेकर देशमुखांचा चिरंजीव म्हणून आम्ही भाजपच्या कधीही नव्हतं राहणार दिलं। साहेब सगळ्याची नाव घेणं, आता तुम्ही तर उमेदवार आहात, परंतु नेते गेले हो, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे। कोणाला विचारा, मी भोकरला गेलो, मी धर्माबादला गेलो, मी उत्खंडला गेलो, सर्वीकडे कुठलं तो कुठं काय काय कसं आहे काय नाही हो, तिकडे सगळ्यांना चालत, पण अर्धे लोक म्हणाले की काँग्रेसच येतो। साहेब 16 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही लोकसभेमध्ये जाल आणि आमचे काम कराल हे जनतेला माहित आहे, म्हणून मी म्हणतो तुमच्या पाठीमागे काय दिली। तुम्ही भावी खासदार आहात। आज आमच्या घराण्यामध्ये भांडण लावून देण्याचं काम चालू झालं, आम्ही त्याबद्दल मी काही आता बोलणार नाही, परंतु आपल्या जर भविष्यासाठी, शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, आरक्षणासाठी या जर गोष्टी आपल्याला साध्य करून घ्यायचा असेल तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यांना लोकसभेमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांना पाठवायचं आहे। आज काही अपप्रचार करतात की बिमार आहे, ही आहे ते काय बिमार दिसायला काय माणूस 4 जणांना हाणते मी आता सर्वांना प्रेम देणारे माणसं वसंतराव चव्हाण करायचे। गेल्या बाईला परतापुरा पडल्याचा प्रचार केला, मी 100दा फोन लावला परतापुराला, एकदा सुद्धा माझा फोन उचलला नाही पट्ट्याने। गेल्या बाईला 10 वर्षाखाली अशोकरावचा प्रचार केला, 35,000 रुपये मजा केला, तिकडे आणखी अशोकराव 35,000 रुपये घ्यायचे आहेत म्हणजे लोकांना पैसे देऊन मजा घेतात, आम्हाला पैसे खर्च लागतो, कोविडसाठी स्वतःचे पैसे खर्च करत विचारायचे। आम्ही प्रत्येक परिवारातल्या अर्धे तिकडे गेले असतील, अर्धे इकडे असतील, सगळ्याच एकीकडे राहा असं काही नाही। म्हणून मला एकच विनंती आहे की आपल्याला मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, धर्मीय आरक्षण असेल, लिंगायत समाजाचं आरक्षण असेल, या जर गोष्टी आपल्याला साध्य करून घ्यायचा असेल आणि आपल्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा बदला जर घ्यायचा असेल, आपल्या माता भगिनीचे डोके फुटलेल्याचा बदला घ्यायचा असेल, ज्या लेकरांना छोट्या मारा झाली त्याचा बदला घ्यायचा असेल तर या भाजपला 100च्या मध्ये 400 कुटुंब झाले। यायला खरं सांगलं 400 काँग्रेसचे येणार होतं म्हणाले, बाकीचे त्याचे येणार राहतात। त्याच्यामुळं आपल्याला काही नाही, आपण लोकसभेमध्ये बहुमताने आपले खासदार निवडून जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो आणि जवान मुलांनो विचार करा, आपल्याला नुसतं काय गोड बोलून आज 10 वर्षाचा नरेंद्र मोदीचा इतिहास सगळ्याला माहिती आहे, टाइम कमी आहे, परंतु सर्वांनी आपल्या पिढीचा, येणाऱ्या भावी पिढीचा अभ्यास करून विकासाचा उद्देश ठेवून सर्वांनी
काँग्रेस पक्षाला वसंतराव चव्हाण साहेबांना मतदान करावं एवढंच या प्रसंगी सांगतो आणि वसंतराव चव्हाण विजय झाले असं मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरद पवार आणि वसंतराव चव्हाण एवढंच सांगतो. माझ्या उमरी तालुक्यातले सर्व 72 मतदार बंधू आणि भगिनी, पत्रकार बांधव, सन्माननीय विचारपीठ बंधूंनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे राजकारण बघत असताना तुम्ही या ठिकाणी बसलेली सर्व जाणती मंडळी आहात. या देशामध्ये 10 वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसची सत्ता असताना 10 वर्षाच्या या कालखंडामध्ये मोदी साहेबांची सत्ता आली या देशामध्ये. मोदी साहेबांची सत्ता आल्याच्या नंतर मोदी साहेबांना या देशातल्या या अख्ख्या दुनियाला खोटं बोलून, खोटी आश्वासनं देऊन या देशामध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. त्यानं काय सांगितलं या देशातल्या माणसाला की काँग्रेसचं सरकार 70 वर्ष या देशामध्ये राज्य केलं आणि काय केलं? सगळे भ्रष्टाचार केले. भ्रष्टाचार केलेलं सगळं धन बाहेर देशामध्ये नेले. मित्रहो, आपल्या देशातल्या माणसाला त्यांनी सांगितलं तुम्ही जनधन खातं खोला. मी बाहेर देशामध्ये गेलेलं सगळं काळं धन या भारत देशामध्ये आणतो आणि प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो. अशा पद्धतीचं खोटं या ठिकाणी मोदी साहेब सांगितलं. इथं या तरुण बेरोजगारांना असं सांगितलं की या देशातल्या तरुण बेरोजगारांना 2 कोटी नोकऱ्या देतो. अशा पद्धतीचं मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं. नंतर शेतकऱ्याला असं सांगितलं की शेतीमालाला भाव बहनों, किसानों, तुम्हारे खेत के तुमच्या सर्व पिकांना, तुमच्या उत्पादनाला मी दुगना भाव देतो. दुगना म्हणजे ज्यावेळेस सोयाबीनला 5,000चा भाव होता मी 10,000 देतो. अशा पद्धतीची फसवणूक या देशातल्या शेतकऱ्याची केलेली आहे. या देशामध्ये सांगितलं की हा भारत देश मी काँग्रेस मुक्त करीन. काँग्रेस नको. मोदी साहेबाला सांगायचं आहे, मोदी साहेब या देशामध्ये, या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांच्या गुलामीमध्ये हे देश असताना या देशाचे महात्मा गांधीजी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर बॅरिस्टर झिना असतील, अनेक या देशातले भगतसिंगासारखे माणसं सुळावर गेले, इंग्रजांच्या गोळ्या खाल्या, बलिदान दिलं. त्यावेळेस हे देश स्वातंत्र्य झाला. आज आपण गुन्हा गोविंदानं नांदत आहोत. इथले हजारो लोक शहीद झाले, बलिदान दिले. या काँग्रेसला या देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. मोदी साहेब, तुम्ही काँग्रेस मुक्त तर करू शकल नाही, पण काँग्रेस मुक्त भारत केल्या. काँग्रेस मुक्त भारत. आज जे काँग्रेसचे पुढारी आहेत, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर राज्यातल्या पक्षाचे पुढारी आहेत, त्याला ईडीची भीती, सीडीची भीती घालून तुम्ही तुमच्या पक्षात नेल्या आणि त्याला स्वच्छ केल्या. म्हणून या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिवसेना, त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी 1 महिन्याच्या आत मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्या 1 महिन्याच्या आत या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाचं कर्ज त्यानं माफ केलेलं आहे. मित्र, 2 लाख रुपये कर्ज. पहिला निर्णय, शेतकऱ्याचा हिताचा निर्णय. 2 लाख रुपये कर्ज माफ केलं. या मोदी साहेबाला आणि या फडणवीस साहेबाला हे देखवलं नाही, हे बघवलं नाही. इथल्या लोकांचा विकास हे देखवलं नाही. म्हणून योगायोग कोरोनाचा पिरियड लागला त्यावेळेस या राज्याचं सरकार त्याने काही आमदार फोडले, गुवाहाटीला नेले
शेतकऱ्यांचा पक्ष आमच्या शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्याला त्यानं पाळलं, महाराष्ट्राचा सत्यानाश केला. म्हणून या देशामध्ये पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या वेळेस या देशामध्ये काँग्रेसनं जिल्हा परिषदची शाळा उभा केली, आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेला माणूस, या देशातला बहुजन माणूस, या देशातला आदिवासी माणूस, या देशातला दलित माणूस, या देशातला मुस्लिम माणूस, या देशातला मायनॉरिटीचा माणूस, या देशातला भटका माणूस, अनेक जाती धर्माचे लोक जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून आज तुम्हाला सांगतो, कोणी कलेक्टर झालं, कोणी तहसीलदार झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं. हे सुद्धा या मोदी साहेबांना देतवलं नाही, शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या महाराष्ट्रामधले हजारो शाळकरी मुलं आंदोलन केले, शाळेचा खाजगीकरणाचा ठराव हे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलता. शाळेतल्या मुलाला आंदोलन करावं लागलं, हे खाजगीकरण बंद करा असं सांगावं लागलं. त्यावेळेस या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा टिकून आहे. मला सांगा, मोदी साहेब म्हणत होते मी चाय बेचनेवाला, मी चाय विकत होतो. मोदी साहेब, तुम्ही ज्या ठिकाणी चाय विकत होतात त्याचं ते ठेसे सुद्धा काँग्रेस पक्षाने बांधलेले आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही चाय बेचणारे माणसं या देशाचे पंतप्रधान होता आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर तुम्ही संविधानाची शपथ घेता. मी संविधानाची शपथ घेतो की देशाचा राज्यकारभार संविधानाच्या पद्धतीनं मी चालवील, अशा पद्धतीची शपथ घेऊन तुम्ही संविधान बदलण्याची भाषा बोलता. तुम्हाला अख्खा देश ओळखले साहेब. तुम्ही या नरसीच्या सभेमध्ये मायबाप, तुम्हाला सांगतो, तुमच्या आमच्यामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे, सगळेच सुखादुखामध्ये सामील असणारे आदरणीय वसंतराव पाटील चव्हाण साहेब, ज्यावेळेस इलेक्शन लागलं, इलेक्शनच्या तोंडावर काँग्रेसचे माणसं पळून गेले, भाजपमध्ये पळून गेले. नांदेड जिल्ह्याच्या लोकांना वाटलं आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न, आमच्या गरिबाचा प्रश्न, आमच्या विकासाचा प्रश्न, आमच्या दलित समाजाचा प्रश्न, अनेक प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला कोणी दाता आहे की नाही, अशा पद्धतीचं वातावरण झालं. आदरणीय वसंतराव पाटील चव्हाण साहेब म्हणाले, कुठारी कुणीकडे होऊन जाऊ द्या, जनता माझ्या सोबत आहे, माझा जनतेवर विश्वास आहे, जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी या ठिकाणी इथे नांदेड लोकसभा मतदारसंघ लढवील म्हणून साहेबांनी दंड ठोकलं आणि तुमच्या आमच्या विश्वासावर, तुमच्या आमच्या भरोश्यावर या ठिकाणी बलंड्या शक्ती सोबत या ठिकाणी लढा देत आहेत. आज त्यांची पाठी राखण करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. काल या ठिकाणी भाजपची इथं सभा झाली, काही भाषण केले, आमचे कुलकर्णी साहेब भाषण केले, आमचे डॉक्टर साहेब विक्रम देशमुख भाषण केले. साहेब, तुमच्या इंग्लिश शाळा हाताळो, आमच्यानं परवडणार 50,000 रुपये फीस देणं होय ना आणि तुमच्या शाळेमध्ये मुलं पाठवणं होय ना, म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा इथल्या तमाम जनतेसाठी आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्ही भांडवलशाहीच्या सोबत आहात. एवढ्या गुरुजीला काही मला बोलायचं नाही का, म्हणजे 2 ट्रॅक्टर आणि 2 ऊस पडे त्यांच्या कारखान्यावर आहेत. माझ्या ट्रॅक्टरला ईडी लागत, मी गरीब माणूस म्हणून कवळे गुरुजीवर काय मी बोलत नाही. कवळे गुरुजी बोलायचं, पण माझे 2 ट्रॅक्टर आहेत, त्याला मी काही बोलणार नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो, या देशामध्ये उमरीमध्ये मला सांगा, जिल्हा परिषदची निवडणुकीची मुदत संपून 4 वर्ष झालं पत्रकार बंधूंनो, 4 वर्ष झालं. का जिल्हा परिषदेची निवडणूक लावली नाही? इथं नगर परिषदेची निवडणूक 4 वर्ष झालं का लावले नाही? म्हणजे हुकुमशाही. उद्या चालून तुम्ही जर कमळाच्या फुलावर मतदान केल्या, इमानदारने उद्या लोकशाहीमध्ये हे राहणार नाही आणि तुम्हाला उद्याची लोकसभेचं काही मतदान मागणार नाही आणि विधानसभेचं नाही, लोकसभेचं नाही. तुम्ही बघले आता जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची काय हाल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, हे हुकुमशाहीचं राजकारण, हे हुकुमशाही, महिला सुरक्षिततेची भाषा बोलतात. म्हणून एकच मुद्दा जाता जाता सांगतो, या देशामधली महिला सुद्धा सुरक्षित नाहीत.
तुम्ही बघितलं असाल मणिपूरचं प्रकरण, या देशाचं रक्षण करणारा सैनिक, या देशात रक्षण करणारा पोलीस सीमेवर लढतो आणि त्यांच्या बायला नग्न दिन काढल्या जाते. काय नाही मोदीच्या जवळ, काय पोलीस यंत्रणा नाही, काय